असं खरंच आहे, या जगाच्या पाठीवर असं एकमेव राजा होऊन गेला ज्याच्या दरबारात कधीच कुठली बाई नाचली नाही. त्या राजाचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. आणि खरंच त्यांच्या दरबारात कधीच कुठली बाई नाचली नाही. आलेल्या परस्त्रीला देखील चोळी बांगडी देऊन तिचा सन्मान करण्यात आला. पण म्हणजे खरी गोष्ट तुम्हाला इतिहास चालू पाहिलं तर लक्षात येईल, राजांच्या दरबारात नाही मात्र राजांच्या निरोप जनमानसात पोहोचवण्याकरता एक शाहीर त्याचं डब घेऊन त्याच्यासोबत एक नृत्यांगणा असायची. त्या काळात तिला कलावंतीन असं म्हटलं जायचं. ही कलावंतीन पायात चाळ बांधून आपल्या आवाजाच्या माध्यमातून, आपल्या गाण्याच्या माध्यमातून राजांनी दिलेला निरोप या जनतेपर्यंत पोहोचवायची. अर्थात तो काळ सरत गेला. त्या कलावंतींची नंतर नर्तकी झाली आणि ह्या नर्तकीची आता लावण्यवती झाली. सांगण्यामागचं कारण एवढंच आहे, अगदी राजसभेपासून ते आत्ताचे लोक म्हणजे या दरबारापर्यंत पोहोचलेले ह्या कलेला आपण जिवंत ठेवले. खरं तर मध्यंतरी ही कला खरंच लोप पावत चालली होती. मात्र एक असा सूर्य जन्माला आला आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा या लोककलावंतांना त्यांचा बाप मिळाला. त्याचं नाव होतं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे निक्षून सांगायला हवं, एकदा खणखणीत टाळ्या त्याच्याकरता झाल्या पाहिजे. त्यामुळे ज्यांच्या पोटात गोळा यायचा असेल त्यांचे येऊ दे. बाबासाहेबांची जयंती म्हटल्यावर तर आम्ही ती वाचणार पण आणि नाचणार पण, आम्ही अशीच साजरी करणार म्हणजे. आणि खरं तर असं म्हणतात, स्त्रीच्या अंगात एक आदिशक्तीचं रूप असतं. त्याच सर्वच आदिशक्तीचं रूप घेऊन या रंगमंचावरती आम्ही आलोय म्हणजे. कलाकारांचा हा ठेवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सुनंदाई कलामंच प्रस्तुत लेखन दिग्दर्शन संकल्पना आदरणीय निर्माता योगेश पवार यांची वांखण्याजोगी कलाकृती आणि पुढचं पुष्प गुंफण्याकरता आमंत्रित करतो. येते वन्स मोरची गाणी मेघा महेंद्रकर.